मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना शेखरला सांगते, आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. तेव्हा शेखर बोलतो, यांच्याशी माझा संबंध आहे. आता तू बघच मी काय करतो ते. त्यावर संजना विचारते, आता याचा बदला म्हणून तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करणार आहेस का? तेव्हा शेखर बोलतो, खरं तर तुझे घाणेरडे संस्कार त्याच्यावर पडायला नको. तू तर कोर्टात एखादी जागा बघून ठेव आणि तिकडेच राहा, कारण तू मला कोर्टात खेचणार आणि हे सगळे लोक तुला कोर्टात खेचणार. मग मी तुझे एक एक उद्योग बाहेर काढणार आणि तुला सारखं कोर्टात खेचणार. तुझी सारखी ये-जा नको, म्हणून तू इथे कशाला राहतेस, तिथेच राहा. तेव्हा ते ऐकून संजनाला धक्काच बसतो. तेव्हा शेखर आई आप्पांना सांगतो, तुम्ही काळजी करू नका, हे घर तुमचंच राहणार. अन्यालपडी करणार आणि तुम्ही बेघर होणार याला काही अर्थ आहे का, असं बोलतो. आणि पुन्हा अनिरुद्धला, सॉरी, तू माझ्याशी चांगलं वागतोस ना, असं बोलत हसतो. त्यानंतर शेखर लगेच तिथून निघून जातो. तर संजनाचं काही न ऐकता अनिरुद्ध पण त्याच्या पाठोपाठ जातो. घरातील सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. संजना मात्र खूप रडत असते. तर तेव्हा आप्पा संजनाला सांगतात, या सगळ्यांमध्ये तुझा मुलगा ओढला जाऊ नये असं मलाही वाटतं. मी शेखररावांशी बोलेन. एका आईला तिच्या मुलापासून तोडणं योग्य नाही. तू काळजी करू नकोस, शेखरराव तुला निखिलला भेटू देतील. असं बोलत आप्पा लगेच निघून जातात. तेव्हा अविनाश संजनाला सांगतो, पाहिलंत का या घरातील माणसं कशी आहेत ते. कितीही काहीही झालं तर ते कुणाशी वाईट वागू शकत नाही, परंतु आत्तापर्यंत तुम्ही त्यांच्याशी वाईटच वागत आलात. खूप चुकलात. तुम्ही यासाठी स्वतःलाही माफ करू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचाच विनाश ओढून घेतला आहे. असं बोलून अविनाश निघून जातो. दुसरीकडे आशुतोष अरुंधतीला आश्रमातील बायकांची शॉर्टलिस्ट देतो व त्यांना सॅलरी, कामाचे स्वरूप समजावून सांगण्यासाठी बोलतो. त्यावर अरुंधती होकार देते. तेवढ्यात नितीन तिथे येतो. तर आशुतोष अरुंधती वर्षाच्या तब्येतीची विचारपूस करतात. त्यावर नितीन वर्षा उद्या घरी येणार असल्याचं सांगतो व अरुंधतीला थँक्स बोलत उद्यापासून डब्बा पाठवण्याची काही गरज नाही असं बोलतो. त्यावर अरुंधती नकार देत उद्यापासून 8 दिवस मीच डब्बा पाठवणार असं नितीनला सांगते. तेव्हा नितीन हसत, तुझ्या हातचं जेवण खाऊन माझी तब्येत अजून वाढत आहे असं बोलतो. तर सर्वजण खूप हसतात. त्यानंतर नितीन अरुंधतीला एक गिफ्ट देतो, परंतु अरुंधती घेण्यासाठी नकार देते. त्यावर नितीन तिला विनंती करत, मला खरंच मनापासून तुला काहीतरी द्यावंसं वाटलं. तू जे केलंस त्याची ही परतफेड नाही. तर तुझा अल्बम हिट झाला, तुला फिल्ममध्ये गाण्याची संधी मिळत आहे, त्यासाठी घे, नाही म्हणू नकोस असं बोलतो. तर नाईलाजाने अरुंधती घेते. तेव्हा नितीन अरुंधतीला उघडून पाहण्यासाठी सांगतो. तर त्यामध्ये नवीन स्मार्टफोन असतो. ते पाहून अरुंधतीला धक्काच बसतो. तेव्हा नितीन अरुंधतीला गिफ्ट देताना किंमत बघायची नसते असं बोलतो. त्यावर अरुंधती सांगते, परंतु देताना बघायची असते. एवढं महागडं गिफ्ट कोणाला देत नसतात. त्यावर नितीन सांगतो, तू जे माझ्यासाठी केलंस ना, त्यापुढे हे काहीच नाही. तेव्हा अरुंधती, तुम्ही परतफेड करत आहात ना, म्हणून खूप चिडते. तर आशुतोष अरुंधतीला समजावतो. तेव्हा नितीन, हे गिफ्ट वर्षाकडून पण आहे, तू नाही घेतलंस तर तिला फार वाईट वाटेल. तुला याचा फार छान वापर करता येईल असं बोलतो. आणि तुझा हा जुना मोबाईल पुरातन काळातील गोष्टी म्हणून म्युझियममध्ये ठेव असं बोलत अरुंधतीची गंमत करतो. तेव्हा आशुतोष अरुंधतीला, तू या मोबाईलमधून मला व्हिडिओ कॉल देखील करू शकतेस म्हणून सांगतो. तर तेव्हा नितीन आशुतोषला, तू का तिला व्हिडिओ कॉल करशील म्हणून चिडवत असतो. तेवढ्यात अरुंधतीला संजनाचा फोन येतो. तेव्हा संजना, आज संध्याकाळी तू घरी येशील का? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून सांगते व लगेच फोन बंद करते. तर अरुंधती खूप टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे संजना घरातील सर्वांना फोन करून एकत्र बोलावून घेते. तर अभि अजून किती वेळ थांबायचं म्हणून वैतागतो. तर अविनाश आज काय नवीन तमाशा घालणार काय माहीत असं बोलतो. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो व विशाखाला, तू इथे कशी असं विचारतो.
त्यावर विशाखा मला संजनाने फोन करून बोलावून घेतल्याचं सांगते. तर अनिरुद्ध मलाही तिने फोन करून अर्जंट घरी यायला सांगितलं असं बोलतो. तेव्हा कांचन संजना आपल्या सर्वांना घराबाहेर तर जायला सांगणार नाही ना म्हणून खूप घाबरते. तेवढ्यात संजना तिथे येते व तसं काहीच होणार नाही, मला तुम्हा सर्वांशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मी अरुंधतीला सुद्धा बोलवलं आहे, ती येण्याची वाट बघूयात म्हणून सांगते. तेव्हा कांचन आता काय नवीन नाटक म्हणून खूप चिडते. तेव्हा संजना नाटक नाही तर नाटकावर पडदा पाडत आहे असं बोलते. तेवढ्यात अरुंधती तिथे येते. तेव्हा आप्पा संजनाला जे काय आहे ते लवकर बोलण्यासाठी सांगतात. तर तेव्हा संजना सर्वांना सांगते, मी आईंना वाढदिवसाला काहीच दिलं नव्हतं, या घरातील लोकांना मी मनस्तापाशिवाय आत्तापर्यंत काहीच दिलं नाही, त्यामुळे सगळ्यांसमोर आज आईंना हे घराचे पेपर्स परत देत आहे. आपलं घर असं म्हणायला मला आवडलं असतं, परंतु कोणालाच मी या घरातील आहे असं वाटत नाही. आता तुम्हाला हवं ते करा असं बोलत संजना घराचे पेपर्स कांचनकडे देते. तेव्हा विशाखा संजनावर चिडून अशा पद्धतीने बोलू नकोस, मुळात तू जे काही केलंस ते खूप चुकीचं केलं, आता स्वतःवर अन्याय झाला असं दाखवू नकोस. त्यावर संजना सांगते, मला जे वाटतं तेच मी वागते, आताही मी हे पेपर्स परत करत आहे कारण मला माझी चूक कळली आहे. तर तेव्हा अविनाश इतकं सगळं घडून गेल्यानंतर का असा प्रश्न करतो आणि आप्पा घर सोडून गेले नसते, दादाने बाहेर राहायला जाण्याचा विचार केला नसता तर तुम्ही हे सर्व आम्हाला कधीही सांगितलं नसतं असं बोलतो व हे घर आई आप्पांच्या नावावर आहे असंच आम्हाला वाटत राहिलं असतं. तेव्हा यश संजनाचा हाच प्लॅन होता, आपलं नशीब चांगलं म्हणून हे सर्व बाहेर आलं असं बोलतो. तेव्हा अविनाश संजनावर चिडून बोलतो, तुम्ही बाकी काहीही बोलल्या असत्या तर आम्ही सहन केलं असतं, परंतु तुम्ही तुमच्या डोक्यावरील छप्पर जपण्यासाठी माझ्या आईवडिलांच्या डोक्यावरील छप्पर हिरावून घेतलंत, ते मी सहन करणार नाही म्हणून सांगतो. तेव्हा संजना रडतच बोलते, मान्य आहे मी चुकले, इनसेक्युअर झाले, मला माफ करा. नंतर माझ्या लक्षात आलं की असं केल्याने तुम्ही सर्वजण आणि मुळात म्हणजे माझा नवरा माझ्यापासून दूर जाईल. खरं तर अरुंधतीने हे सर्व माझ्या लक्षात आणून दिलं आणि लगेच अरुंधतीला थँक्स असं बोलते. ते पाहून सर्वांना धक्का बसतो. त्यानंतर संजना अनिरुद्धला सांगते, मी माझी चूक सुधारत आहे, हे घर तुमचं आहे आणि तुमचंच राहील. तेव्हा सर्वजण ते पेपर्स खरे आहेत की नाही ते चेक करू लागतात. तेव्हा संजना सर्वांना, तुम्ही मला ॲक्सेप्ट करावं यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे, परंतु तुमच्या मनात माझ्या विरुद्ध रागच आहे, यातही माझी चूक आहे, तरीही मी प्रयत्न करत राहणार म्हणून सांगते. तेव्हा संजना बोलते, मला प्रॉपर्टी नको तर तुम्ही सर्वजण आणि माझा मुलगा हवा आहे, शेखरला सांगा निखिलला माझ्यापासून तोडू नका व अनिरुद्धला आता तरी तू मला डिवोर्स देणार नाहीस ना असं विचारते. तर सर्वांना धक्काच बसतो. तेव्हा संजना सांगते, अनिरुद्ध मला म्हणाला माझ्या आईवडिलांचं घर परत कर नाही तर मी तुला घटस्फोट देईन. तेव्हा अनिरुद्ध, हिने आपल्या सर्वांना फसवलं, मी नाही राहू शकत हिच्यासोबत असं बोलतो. तेव्हा संजना खूप रडू लागते. तर अनिरुद्ध, मी तुला घटस्फोट देणारच असं ठामपणे सांगतो. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब